नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण जाणार आहोत नावळीला आपण पहिले गेलो होतो आणि तिथं कसा शूट झाला होता तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला असेल गेल्या वर्षीच्या. आणि ह्या वर्षी आपण जाणार आहेत आणि ह्या वर्षी बघू आपण की आता पावसाळा नाही पण उन्हाळ्यात काय परिस्थिती आपण बघूया. चला जाऊ आपण. नेहमीप्रमाणे आपण घाटात थांबलेलो आहे आणि आपला आवडता स्पॉट असल्यामुळं आपण इथं कायम थांबत असतो. आणि थांबत असल्यानंतर ना पुढचे व्ह्यूज कसे दिसत आहेत तुम्हाला दाखवतो. एक छोटंसं झाड आहे, त्याला छोटी छोटी लाल फुलं आलेली आहेत आणि तुम्हाला दाखवतो. इकडून मंदिरसुद्धा दिसतं, ते सुद्धा दाखवतो. ही छोटी छोटी फुलं दिसत आहेत ना, बाहेर दिसतात बरं का. आता पावसाळ्यात हा नजारा भारी दिसतो, पण आता आपल्याला पाऊस नाही आहे त्यामुळं असंच बघा. आणि इकडून नंतर असा रोड दिसतो आणि इथं छोटंसं मंदिर दिसतं बघा. इथं मंदिर माहिती आहे ना कसं. गाड्या येत असतात, अशा गाड्या येऊन अशा परत इकडून अशा घाटातून जात असतात. तर चांगले शॉट असतात पाहायला. आता उन्हाचं जरा नाही, पण पावसाळ्यातले भारी नजारे असतात इथं. चला आपण पुढच्या. आणि अशा प्रकारे आपण मोरगावमध्ये येऊन थांबलो आहे आणि मोरगावमध्ये येवले चहा पिऊशी वाटला म्हणून चहा पिऊ आता आपण. तोपर्यंत हा मोरगावचा चौक कसा आहे तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, मी जवळजवळ डोंगराच्या ह्याच्यात थांबले आणि इथून सूर्यास्त इतका भारी दिसतोय ना, तुम्हाला दाखवतो. झाडीमधून एक 2-4 झाडे, त्या झाडीमधून येतोय सूर्य बघा तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आणि आपण पोचलोय नावळीत. आणि नावळीत आहे ना असा पाठीमागून डोंगर आहे मस्तपैकी, तुम्हाला पुढून दाखवतो. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहे. आणि शूट कसं होतंय ते आपण नंतर सांगणार आहे तुम्हाला. आणि बघूया आपण मेजर साहेबांना भेटणार. तर अशा तऱ्हेने आजचा दिवस संपतोय. गेल्या वेळेस मेजर साहेब माझ्या व्हिडिओमधून चुकलेत, आता आलेत. खरं तर मला लय अप्रूप वाटतं बरं का, देशांची सेवा करून घरी राहिलं. बऱ्याचशा मेजरांचे आपल्या फेसबुकला बघितलं असेल तर मी बऱ्याचशा मेजरांचे फोटो आहेत, म्हणजे माझे सैनिक असतील आणि आजी असतील तरी मी फोटो घेतो. मला आज त्यांच्याशी बोलून बरं वाटलं आणि त्यांनी मला सप्त्यात आमंत्रण दिलं, खूप बरं वाटलं मला. तुम्हाला काय बोलायचं आहे? खरं तर मायबोली चॅनल खूप मोठा चॅनल आहे.
त्याला सर्वांनी भरभरून साथ दिली पाहिजे. आम्ही आवर्जून इतक्या लावून सर येत आहेत आणि या ठिकाणी सेवा करतायत आणि आवर्जून आम्हाला मार्गदर्शन करतायत की अशा पद्धती झालं पाहिजे. म्हणजे की घरातल्या माणसासारखं सरांचं काम आहे. मग अशी मंदिरामध्ये लाईट कमी होतं तर सरांनी स्वतः होऊन त्या ठिकाणी बल्ब एका ठिकाणचा काढला, त्या ठिकाणी स्वतः बसवला. मला खरंच अपूर्व वाटलं सरांचं की काय आता काय अशा ही सर्व परमेश्वराची लीला आहे. आणि सरांचं काम खूप मोठे आणि मायबोली चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केले पाहिजे, लाईक करा आणि शेअर करा. आणि खूप मोठा चॅनल आहे, त्याला आपण सर्वांनी भरभरून साथ दिलं पाहिजे. धन्यवाद, खूप आभारी आहे. आणि आजचा व्हिडिओ इथं संपतोय. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.